नमस्कार. मुरंबा या माझ्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. एखाद दिवशी काय होतं की घरातली भाजी संपलेली असते किंवा घरात भाजी आणलेली नसते आणि काही काही वेळेला असं होतं की काहीतरी वेगळी भाजी करावी, काहीतरी वेगळी चटकदार भाजी करावी अशी इच्छा होते. अशा वेळेला काय करायचं बरं असा मोठा प्रश्न पडतो. त्यासाठी म्हणून मी आज एक वेगळी भाजी आपल्याला दाखवते. अतिशय टेस्टी आणि स्पायसी आहे. ती करून बघा तुम्ही. नक्कीच घरच्यांना सगळ्यांना आवडेल अशी माझी खात्री आहे. तर आज मी काय भाजी करते ते शेव टोमॅटोची भाजी करते. ही भाजी कशी करायची आहे, काय लागणार आहे त्याला ते आपण प्रथम बघूया. हे बघा लागणार आहे आपल्याला. मुख्य लागणार आहे शेव, टोमॅटो, कांदा, तिखट, हळद, थोडा गूळ लागणार आहे, मग हिंग, मेथी दाणा, गोडा मसाला, मीठ आणि याला लागणारे कढीपत्ता. आता ही जी शेव घेतली आहे ती बाहेर बाजारात मिळते, जाडी शेव. एकदम तिखट शेव असते ती घ्यायची. तिखट घ्यायची, मिरीवाली घ्या, नाहीतर तिखट पाहिजे पण ती शेव घ्यायची आहे. नंतर एक बाउलभर मी बारीक चिरून घेतलेला टमॅटो आहे आणि एक मध्यम कांदा, त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहे. असं सगळं साहित्य आहे. आता फोडणी करायची आहे आणि फोडणीमध्ये हा जो कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा. कढीपत्ता टाकायची, त्याची फोडणी करायची. कांदा चांगला परतून घ्यायचा, मग टमॅटो घालून चांगलं शिजवून घ्यायचा आणि मग पुढे काय करायचं आहे ते आपण बघूया. हे बघा, प्रथम फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी, हिंग, कढीपत्ता हे सगळी फोडणी करायची आहे. मग त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे, मग टमॅटो घालून तो शिजवून घ्यायचा आहे. मग बारीक गॅस करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे. आणखीन मग ते पाणी उकळलं की मग ती शेव टाकायची. आयत्या वेळेला जेव्हा आपण जेवायला बसू त्याच्या 10-15 मिनटं आधी ही शेव टाकायची. झाकण ठेवायचं. 5 मिनिटांनी जरा ते उकळी आली की बंद करून टाकायची. नाहीतर जास्त उकळलं तर ती शेव मऊ होऊन जाते आणि भाजीला मजा येत नाही. आता मी फोडणीला मोहरी टाकते. तेल तापलं आहे. हे बघा, मोहरी हे करले, हिंग टाकला, कढीपत्त्याची पानं आणि मेथी दाणा असं टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते. थोडी हळद टाकून घेतली आणि कांदा टाकते. अर्धा मध्यम कांदा घेतला आहे, तो चिरून घेतला आहे बारीक. त्याच्यात आलं आणि लसूण बारीक करून टाकलं आहे. आता परतून घेतले बारीक गॅसवर. हे बघा, कांदा परतून झाला आहे, चांगला लाल झाला आहे. आता टमॅटो टाकते, तो परतून घेते. ही भाजी काय आहे, फार झटपट होते. त्याच्यामुळे आणि काय घरामध्ये अवेलेबल आहेत ना वस्तू त्या आपण घेतले आहेत. कांदा, टमॅटो, इतर सगळं अवेलेबल आहे, मसाले. फक्त एक तिखट शेव जर तुमच्याकडे असेल जाडी तर ही पटकन होते आणि मुलांना आणि सगळ्यांनाच फार आवडते. त्यामुळे ही झाकण घालून थोडीशी याला वाफ देऊन घेते आणि पुढे उकळतं म्हणजे पाणी टाकायचं, ते उकळून घ्यायचं. हे बघा, टमॅटो चांगला शिजला आहे आणि याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकून घेते. नंतर गूळ राहिला आहे, तो गूळ टाकते. तर टमॅटो आहे ना, आंबट गोड छान लागतं ते. हे सगळं हलवून घेते आणि पाणी टाकते ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आहे ना तिखट शेव असते, त्याच्यामुळे मिरची वगैरे काही घालायची गरज नाही आहे. तरी व्हावी आणि चांगलं दिसावं म्हणून लाल तिखट मी वरनं घालते आहे. तिखट मिरची पावडर ती छान दिसेल त्याच्यामध्ये. तिखट शेव त्यामुळे मिरची नाही घातली, तुम्हाला हवी तर घालू शकता. आणि टमॅटोचं प्रमाण आणि शेवेचं प्रमाण, कारण टमॅटो आणि शेवेची भाजी आहे ना आपली, त्यामुळे टमॅटो जेवढा घेतला आहे तेवढी शेव असं प्रमाण घ्या. आणि हे मी 2-3 जणांपर्यंत करते आहे. तुम्ही त्या प्रमाणात घेऊ शकता, तुम्हाला रस्सा जेवढा हवा त्या प्रमाणात. आता बघा, त्याच्यात पाणी टाकते. ते पाणी उकळलं चांगलं आणि ह्याच्यामध्ये मीठ शेवेमध्ये आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे मी, अगदी थोडं. म्हणजे तुम्हाला टमॅटो आणि कांद्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ, हे लक्षात ठेवायचं. आता उकळलं की मग मला बसायचं आहे त्यावेळेला मी शेव टाकीन. 10 मिनिटाच्या झाकण ठेवीन आणि बंद करीन लगेच, नाही तर मग ती मऊ होऊन जाते शेव. हे बघा, पाणी उकळलं आहे, किती छान दिसतंय ना, तर्री आली आहे वरती. आता बारीक गॅस करते आणि ही तिखट शेव आहे ती ह्याच्यात टाकते. मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवते. 5-10 मिनिटात चांगली फुलेल ती आणि मग गरम गरम आपल्याला सर्व करायची.
हे बघा, बघूया आता झाली का. हां, छान उकळली आहे. आता झाली आहे, शिजलेली वाटते, कलरही छान आहे. आता मी बाउलमध्ये काढून घेते. हे बघा, शेव टमाटरची भाजी तयार झाली आहे. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते. कशी दिसते? छान दिसते ना. आता ही भाजी आहे ना, सौराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये फार पॉप्युलर आहे, आवडीने लोक खातात. तुम्हालाही ही करून बघा, नक्की आवडेल घरातल्या सगळ्या लोकांना. झटपट होते आणि घरात असणाऱ्या पदार्थांमध्ये होते. आपल्याला एखाद दिवशी कंटाळा येतो की आज मी वेगळं काय करू, त्यावेळेला हा सोल्युशन आहे. ही भाजी करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. ही बघा, ही भाजी आत्ता जरी तुम्हाला अशी लिक्विडमध्ये किंवा पातळ आहे असं वाटतंय, पण थंड झाली की थोडीशी घट्ट होईल ती. त्याच्यामुळे तशी करायला हरकत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे त्याला रस्सा आणि शेव तुम्ही वापरायची आहे त्या प्रमाणामध्ये. आता ही सगळी भाजी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितलाच असेल. आवडली का तुम्हाला रेसिपी? करून बघा नक्की आणि घरच्यांना खायला घाला. आणि असंच मला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.